शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या झटपट आणि ठळक बातम्या। बार्शीत 27.55% पेरणी, तुरीबरोबरच सोयाबीन उडीद पिकाला पसंती। लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? गिरीश महाजनांना प्रश्न, उत्तर देत म्हणाले, आता आर्थिक अडचणी पण सरकार सकारात्मक। वादळी वाऱ्याचा तडाखा, जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या सौर पंपांचे झाले नुकसान। मागेल त्याला सौर पंप योजनेला झटका, पावसाळ्याच्या सुरुवातीलाच संकट। उमरखेड येथे खरीप पीक कर्ज वाटपाचा आढावा, शेतकऱ्यांना वंचित न ठेवण्याचे दिले निर्देश। पेरणीला प्रारंभ होऊनही 1.27 लाख शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपाची प्रतीक्षा। उद्दिष्टांच्या केवळ 18% पीक कर्जाचे वाटप, पैशाची जुळवाजुळव करताना शेतकऱ्यांची दमछाक। पालकमंत्री भेटलेत, बच्चू कडू यांना वेगळे भेटण्याचे काहीच कारण नाही, पंकजा मुंडे यांनी भूमिका केली स्पष्ट। राज्य सरकार शेतकऱ्यांच्या सदैव पाठीशी। तुरीला हमीभावापेक्षा कमी दर, शेतकरी संकटात। खामगाव बाजार समितीत प्रति क्विंटल 6350 रुपये दर। खरीप पेरणीसाठी शेतकऱ्यांना पूर्णाकडून मिळाला दिलासा, ऊसाच्या वाढीव हप्त्यापोटी 9,98,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले। अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 10.73 कोटी रुपये। घ्या पैसे करा पेरणी, राज्याचा कृषी कर्जाचा वाटप टप्पा सुरू। 5 वर्षात दुप्पट वाढ, 74% वाटा अत्यल्प भूधारकांचा। महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी, राज्यात सरकारकडून पीक विमा योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करून दिला गेला आहे। या योजनेतील अंतिम हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। आतापर्यंत राज्य सरकारने सुमारे 6,584 कोटी रुपयाचे वितरण केलेले असून अंतिम 1,000 कोटी रुपयाचा हप्ता येत्या 2 ते 3 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे। राज्यात मान्सूनची वेगाने आगीकूच, शेतकऱ्यांसाठी दिलासादायक स्थिती, पावसाचा जोर कायम राहणार। शेतकऱ्यांना मदत करताना सरकारच्या हाताला लकवा मारतो का? वडेट्टीवारांचा सवाल। शेतकरी कर्जमाफीसाठी 2 ऑक्टोबरची डेडलाईन, प्रहार जनसंघटनेचे नेते बच्चू कडू यांचा सरकारला अल्टिमेटम। समितीची नोटंकी नका, सरसकट कर्जमाफीची घोषणा करा, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची मागणी। जालन्यात 26 तलाठ्यांनी हडपले 35 कोटी रुपये, शेतकऱ्यांच्या अतिवृष्टी अनुदान वाटपात गैरव्यवहार, समितीचा अंतिम अहवाल सादर। 75 शेतकऱ्यांना शेततळ्याचे वाटप, धाराशिव येथे नीती आयोगाच्या बक्षिसातून 1,75,00,000 अनुदान। तुषार ठिबकला मिळणार 90% अनुदान, जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांना मिळणार लाभ, महाडीपीटी पोर्टलवर मागवले अर्ज। बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी, दमदार पावसामुळे पेरणीची लगबग, कृषी विभागाची सतर्कता आवश्यक। यंदा नाही दुष्काळ, जूनमध्येच पावसाचा सुकाळ। कांदा निर्यात धोरणासाठी शासनदारी आवाज उठवणार, आमदार डॉक्टर देशमुख यांनी पावसाळी अधिवेशनात प्रश्न मार्गी लावू। शेतकरी कर्जमाफीसाठी 2 ऑक्टोबरची डेडलाईन, शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी समिती स्थापन करणार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे। बच्चू कडू अन्नत्याग यांच्या आंदोलनाला भेट। केळी उत्पादकांना पोलिसांचा त्रास, शाखा परिसरात CCTV कॅमेरे बसवण्याची होते मागणी। कर्जाची रक्कम गोठवा, नवे पीक कर्ज द्या, स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टी यांची सरकारकडे मागणी। नैसर्गिक आपत्ती अनुदान वाटप घोटाळ्यात 10 तलाठी निलंबित। खरीप हंगामामध्ये उगवण क्षमता तपासूनच शेतकऱ्यांनी पेरणी करावी, तालुका कृषी सहाय्यक अधिकारी मनीषा कुंवर यांचे आवाहन। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदतीसाठी प्रयत्न करणार, पालकमंत्री।
जाहीरनाम्यात शेतकरी कर्जमाफीचा विषय नव्हताच. कॅबिनेट मंत्री अतुल सर्वे यांचा शेतकऱ्यांना ठेंगा. भाजपचा जाहीरनामा तपासण्याचा सल्ला. शेतकरी कर्जमाफीसाठी समिती कशाला? बाळासाहेब थोरात यांचा सरकारला सवाल. खरीप पीक कर्ज वाटपातील बँकेची उदासीनता शेतकऱ्यांच्या मुळावर. लोकप्रतिनिधी कितीही ओरडून सांगत असले तरी राष्ट्रीयकृत बँकांना पडत नाही फरक. फळपीक विम्यात यंदा जिओ टॅगिंग सक्तीचे. मुदतीसाठी केंद्राला प्रस्ताव. सोयाबीन खरेदीचे नियोजन करा. राज्य कृषी मूल्य आयोगाची शिफारस. ऐनवेळी होणारी धावपळ टाळणार.